निघालेलो आहोत याना केव्स आणि विभूती वॉटरफॉल्स पाहण्यासाठी। हॅलो नमस्कार, गोकर्ण सिरीजच्या तिसऱ्या भागात तुमचं स्वागत आहे। मी नुपूर अँड आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सर्फर्स नुपूर सुमुख। आता आम्ही निघालेलो आहोत याना केव्ज आणि विभूती फॉल्स पाहायला जाण्यासाठी, पण तिथे जाताना रस्ता थोडा खराब आहे असं आम्ही ऐकलं होतं। तर आम्ही तेच सुमुख आत्ता इथे कॅफेमधले जे लोक आहेत त्यांच्याशी बोलून कन्फर्म करतोय। तर रस्ता कुठला नेमका घ्यायचा ते ठरलं की मग आम्ही पुढे प्रस्थान करू। वाटेत ब्रेकफास्ट कुठे करतोय ते सुद्धा नक्की तुम्हाला दाखवतो फूड ब्लॉगमध्ये, चेक करा। रूट आर वी गोइंग बाय? हिल्लूरवरनं एक रूट दाखवतो याना केव्जला। तर आपले हॉटेलवाले मित्र म्हणले की थोडे 500-600 मीटर खराब आहे रस्ता, पण कार असेल तर काय प्रॉब्लेम नाही, हळू जायला लागेल। आणि 500 मीटर तरी चालायला लागणारच आहे। दोन ते पॉईंट जे आपण बघितले ना इन्फॉर्मेशनमध्ये, त्याच्यामध्ये दोन्ही पॉईंट तेवढेच आहे। 500 मीटर वॉक आहेच काही झालं तरी। ओके, वॉक इज नॉट अन इशू, बट इशू इज की गाडी रस्ता न्यायला, म्हणजे त्या रस्त्यावरनं गाडी न्यायला सेफ आहे ना? ओके, सो सेफ आहे। ओके, आणि आम्ही राहिलो आहोत ते मिडल बीच वरती, आणि ह्या बीच स्टेची संपूर्ण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तुम्ही पाहिलं नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा। आणि इथून जाता जाता काही डॉल्फिन्स आम्हाला स्पॉट झाले, आणि म्हणून हा व्हिडिओ आम्ही घेत होतो, पण त्या व्हिडिओ क्लिपमध्ये फार क्लिअर असे ते दिसत नाही आहेत। तर आम्ही गोकर्णमधील मिडल बीच इथे राहिलो आहोत, आणि मिडल बीचचा जो रस्ता आहे गोकर्णकडे जाणारा तिथून आता बाहेर पडलोय। आणि आता गोकर्णमधनं बाहेर पडताना याना केव्सकडे जाण्यासाठी जो रस्ता आहे तो वाया हिल्लूर आहे। हिल्लूर मार्गे आपण याना केव्स इथे जाणार आहोत। हा एकंदरीत 50 किलोमीटर इतकं हे अंतर आहे, आणि साधारण 1 तास 20 मिनिटं मॅप्सवर आम्हाला आता दाखवतं इथे। तर आपण बघूया एकंदरीत रस्ता कसा आहे। तर साधारण 1 ते 1.5 तासाचा प्रवास आहे, आणि त्यामुळे अगोदर नाश्ता आम्ही करण्यासाठी इथे आलोय। मी आहोत कार स्ट्रीट इथे, आणि इथे बरीच उडपी हॉटेल्स आहेत, तर इथे नाश्त्यासाठी आपण आलेलो आहोत। साऊथ इंडियन पद्धतीचा उत्तम नाश्ता करण्यासाठी गोकर्ण येथील गोकर्ण महाबळेश्वर मंदिराच्याच लगत एक गल्ली आहे ज्याला कार स्ट्रीट म्हणतात, आणि तिथे खूप छान अशी उडपी रेस्टॉरंट्स आहेत जिथे तुम्ही भरपेट नाश्ता करू शकता। आम्ही सुद्धा खूप टेस्टी नाश्ता केला इकडे, आणि हे हॉटेल आणि इकडची संपूर्ण माहिती, ह्या खाण्याबद्दलची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला फूड व्लॉगमध्ये अगदी व्यवस्थित देऊ, त्यामुळे आपला फूड व्लॉग पाहायला अजिबात विसरू नका। गोकर्णमधून याना केव्सकडे आपण जाताना मध्ये अक्सूर रोडला आपण आहोत, जो आपल्याला येताना सुद्धा लागला होता इकडे। अक्सूर रोड संपला की आपल्याला राईट घ्यायचा आहे, आणि मग याना केव्सकडे जात आहेत। आता अक्सूर रोडवरून बाहेर पडलोय आपण, आणि इथे आपण राईटला टर्न घेतलेला आहे याना केव्सकडे जायला, आणि लगेचच आपल्याला इथे एक लेफ्ट घ्यायचा आहे याना आणि विभूती फॉल्ससाठी। जंगलातून जाणारा पूर्ण रस्ता आहे, आणि एकदम खडकाळ आहे, आणि साइन बोर्ड्स पण फक्त रिजनल लँग्वेज मध्ये आहेत, त्यामुळे नेटवर्क हळूहळू जात आहे इकडे, त्यामुळे मॅप्स तुम्ही ऑफलाईन डाउनलोड करून ठेवा। तर ह्या याना केव्सकडे जाणारा जो रस्ता आहे तो बऱ्यापैकी मध्ये मध्ये खराब आहे, खडकाळ आहे, आणि जंगलातून जाणारी वाट असल्यामुळे इथे प्राणी सुद्धा बऱ्याचदा मध्ये बसलेले असतात। आणि इथे पोहोचण्याच्या रस्त्यामध्ये एक घाट सुद्धा लागतो, आणि त्याला बऱ्यापैकी चढण आहे। 2 व्हीलरवरून येताना थोडं अवघड जाऊ शकतं, आणि 1-1.5 तासाचा 2 व्हीलरवरून हा प्रवास केल्यानंतर जे केव्ज आहेत तिथे फिरण्यासाठी तशी ताकद उरणार नाही, त्यामुळे शक्यतो इथे कॅब वगैरेच निवडा तुम्ही येण्यासाठी। 2 व्हीलर शक्यतो टाळा, आणि आलात तर अंधार होण्याआधीच इथून निघा।
केव्सच्या इथे आणि हा परिसर तुम्हाला एकदा दाखवते. हे संपूर्ण पार्किंग एरिया आहे. इथून आपण आत्ता आलो आहे. इथे संपूर्ण पार्किंग आहे आणि दिस इज द वॉकवे टुवर्ड्स द केव्स. आता इथे तिकीट वगैरे काही आहे का ते बघूया. इकडे एंट्रीवरती इथे तिकीट आहे आणि इथे एक छोटंसं आय थिंक स्नॅक सेंटर आहे आणि हे पार्किंग आहे. सो लेट्स टेक द तिकीट नाव. पार्किंग कितना 40 पार्किंग आणि 10 रुपीज मानसी टिकट. वाईफाई इधर वाईफाई नेटवर्क है. हाँ हाँ नाही उसका 79. ती सांगत होती की आतमध्ये म्हणजे ॲक्च्युली आतमध्ये इथे ह्या जंगलात शिरल्यावरच नेटवर्क 0 होतं फोनला. तुम्हाला जर वायफाय हवं असेल तर एका तासाला 79 रुपीजला ते तुम्हाला देणार असं ती सांगत होती. आणि आता फक्त परिसर बघा हा. इथं शिरल्या तुम्हाला रिलॅक्स फील होईल बिकॉज ज्यांना झाडं आवडतात म्हणजे की फॉरेस्ट आणि पाणी इज थेरपी फॉर. लुक ॲट दिस. हे एवढं घनदाट आहे आणि हे असं आहे पूर्ण. आणि आज शिरल्या सुमुखचं एक्सप्रेशन कसं होतं? कसं पीसफुल ना. पक्ष्यांचे किड्यांचे आवाज येत आहेत कानात. असं वाटतं की आपण बोलायलाच नको, ऐकत बसावं. परफेक्ट. व्हिडिओ पुरती इन्फॉर्मेशन देणार आहे आणि फोन बंद करणार आहे. डायरेक्ट आतमध्ये पोचले की तुम्हाला केव्स दाखवणार आहे. आता अराउंड 10 मिनिटाचा वॉक आहे इकडून केव्सपर्यंत जाण्यासाठी आणि 40 रुपये पार्किंगचं तिकीट आहे आणि मानसी 10 रुपये एंट्री आहे. गेटवरच तिकीट तुम्हाला मिळतं. तर हे याना केव्ज उत्तर कर्नाटकच्या कडगलच्या घनदाट जंगलामध्ये दडलेले आहेत आणि इथे येण्याचे 2 मार्ग म्हणजे कुमटा सिरसी हायवे आणि दुसरा म्हणजे सिरसी अंकोला रोड. यातील कुमटा मार्गाने आलात तर तुम्हाला चढण चढून मग याना केव्सकडे जाता येते. आम्ही आलोय सिरसी मार्गे आणि ह्यात आम्हाला हे जे कडगलचं जंगल आहे तो उतरून खाली आधी जायचंय आणि मग आम्ही केव्सकडे पोहोचू. परतीच्या मार्गावर हाच ट्रेक आम्हाला चढण म्हणून लागणार आहे. येताना सगळं चढण आहे आणि आतमध्ये स्टॉल्स कॅफेस काही नाही. तुम्ही पाण्याची बाटली घेऊन या. आम्ही आणायला विसरलोय पाण्याची बाटली. आतमध्ये कूलर आहे म्हणे फक्त एक. पण चढण जेव्हा सुरू होईल येताना आणि हे येताना सगळं हे चढण आहे पूर्ण तेव्हा मात्र पाणी लागणार तुम्हाला. हा ॲक्च्युली फोनमध्ये कॅमेरामध्ये आहे ना हे चढण एवढं दिसत नाही थोडं. त्यामुळे शूज वगैरे व्यवस्थित घाला. ओनली क्रॉक्स और स्केचर्स. येस, किंवा प्रॉपर ट्रेकिंग शूज वगैरे असतील तर उत्तमच. खाली जाताना याना रॉक्सचा पहिला ग्लिम्प्स बघा. अतिशय इनॉर्मस आहे. खूपच छान आहे. दिसत आहे. खूपच सुपर्ब दिसत आहे ग. प्रथम दर्शनी हे असं दिसतं आपल्याला आल्यावर आणि हे खूप ह्युमंगस आहे. अतिशय मॅग्निफिशंट आहे हा गुफा जे काय आहे पर्वत. हा इथे 2 शिखर समोरासमोर पाहायला मिळतात. भैरवेश्वर शिखर आणि मोहिनी शिखर. यातील भैरवेश्वर शिखराच्या पायथ्याशी आहे ते म्हणजे भैरवेश्वराचे केव टेम्पल जे स्वयंभू असून इथे असलेल्या लिंगावर अखंड नैसर्गिक पाण्याचा अभिषेक होत असतो. आणि इथून आता आत जाऊया आपण. पोचलोय आणि इथे आमच्या मागे मंदिर आहे. इथे पाय धुण्यासाठी सोय केलेली आहे. इथे पाय धुवून मग तुम्हाला ह्या मंदिरात इथे जायचंय. इथून पुढे आतमध्ये मंदिराकडे जायला रस्ता आहे. मध्ये फोटोग्राफी अलाउड नाही आहे त्यामुळे मी बंद करते. कधी देऊळ आहे त्या देवळाच्या आत फोटोग्राफी अजिबात अलाउड नाही. पण अतिशय सुंदर देऊळ आहे. खूप सुंदर आहे. त्या देवळातूनच दर्शन घेऊन मग इथून आत यायचं आहे आणि टुवर्ड्स केव्ह जावं आहे. केव्हला जाताना पुन्हा 10 रुपीज एंट्री फी आहे इथे. हिंदू पुराणानुसार भस्मासूर राक्षसाने कठोर साधनेने भगवान शिवाला प्रसन्न केले आणि त्याकडून एक वरदान मिळवले ज्यानुसार भस्मासुराने कुणाच्याही डोक्यावर
हात ठेवल्यास तो भस्म अर्थात जळून राख होईल. पुढे जाऊन भस्मासुराला या वरदानाची चाचणी करण्यासाठी खुद्द भगवान शिवाच्याच मस्तकावर हात ठेवायचा होता. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी भगवान विष्णू स्वतः पृथ्वीवर अवतरले आणि मोहिनी रूप धारण केले. रूपाची भुरळ पाडून मोहिनीने राक्षस राजाला नृत्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवृत्त केले आणि या दरम्यान नृत्यातील नृत्य भांग ही पोच सादर केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेता राक्षस राजाने सुद्धा आपलाच हात आपल्या मस्तकावर ठेवला आणि स्वतःच्याच हातातून निघालेल्या अग्नीमुळे राक्षस राजा जळून भस्म झाला. आणि म्हणून या आगीमुळे याना येथील लाईमस्टोन म्हणजेच चूनखडे काळे पडले आणि ह्या टेकड्यांना 2 नावं देण्यात आली. मोठ्या टेकडीला भैरवेश्वर शिखर जी भगवान शिवाची आहे आणि दुसरी थोडी बुटकी टेकडी याला मोहिनी शिखर म्हणून संबोधले जाते. तुम्हाला अनवाणी जायला लागतं कारण चप्पल तुम्ही ऑलरेडी देवळात जाण्यासाठी बाहेरच काढता. इथे तुम्हाला बिना चप्पलच केव्हमध्ये फिरायचं आहे. ह्याच्यावरच खाली लागतंय. बेसिकली प्रदक्षिण आहे पूर्ण आणि स्टोन स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही. हटके इथे यायला पाहिजे, हटके जागा एकदम. हे असं काहीतरी इंडियामध्ये आहे, मला माहीत सुद्धा नव्हतं. मधमाशी बिटमाशी आली तर. आणि ना इथे आलात तर कुठलाही जप आणि मोठमोठ्याने आवाज करू नका. बाहेर पाटी लावलेली आहे की शांत राहू देत. मधमाशांची खूप पोळी आहेत म्हणे आतमध्ये, तर डिस्टर्ब होणार आणि मग त्यांनी तुम्हाला अटॅक केला तर यू कॅन कंप्लेन की हां काढलं नव्हतं पोळं ह्यांनी वगैरे. बघा आलीच एक मधमाशी. कारण आमच्या मागनं काही लोक शंकराचा जप करत येतात. भावना फार चांगली आहे तुमची देवाच्या ठिकाणी जप करण्याची, पण जिथे शांतता अपेक्षित ठेवणं निसर्गात तिथे शांतता ठेवा. हो ना. अगदी हो ना. हा पंजा वाटतो. हा पण दगडा खालती बिलकुल काही सपोर्ट नाही. हा एक इकडे अडकलाय आणि एक इकडे अडकलाय, बस बाकी काही सपोर्ट नाही आहे दगडाला. भूकंप वगैरेच्या सिच्युएशनमध्ये जर हल्लं तर खाली येऊ शकतो. हो ना. या पॉईंटला जिथून तुम्हाला हे देऊ दिसेल इथून यू हॅव टू रिटर्न बॅक, टर्न अँड गो बॅक. कारण जर तुम्ही पण तुम्ही इथे उतरलात तर तुम्ही खूप खाली जाता आणि मग परत तुम्हाला वर चढून यायचं आहे. चप्पल घ्यायची आणि पुन्हा चढण आहेच बाहेर यायला. त्यामुळे इथे या पायऱ्या संपल्या की यू हॅव टू टर्न बॅक अँड गो. आणि तिथून उतरून खाली त्या देवळात जाऊन पुढे यायचं असेल तर तुम्ही तसंही येऊ शकता, पण आम्हाला तेवढा फेरा नव्हता मारायचा म्हणून आम्ही इथूनच पुन्हा मागे वळून जात आहोत. तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथूनच खाली उतरून सुद्धा जाऊ शकता. आणि परतीच्या वाटेवर आम्हाला कोण भेटलं ते पहा. आणि ही आहे आपल्या खारुताईची एक व्हरायटी ज्याला इंडियन जायंट स्क्विरल असं म्हणतात आणि आम्हाला ती परतीच्या वाटेवर दिसली. आम्ही दर्शन घेतलं आहे देवाचं आणि आम्ही इथे पण जाऊन आलेलो आहोत केव्जमध्ये. आणि मंदिराचं टायमिंग 10 ते 2 आणि 3 ते 5 असं आहे. मधले 2 ते 3 मध्ये देऊळ बंद असतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा याल तेव्हा त्याप्रमाणे तुमची ट्रिप प्लॅन करून या. आणि मगाशी आम्ही जिथे वर गेलो होतो हे तुम्हाला टॉप मी इथून दाखवलं, तर तिथून आपण उतरून आलो असतो तर इथे हे एक देऊळ आहे. इथे तुम्ही दर्शन घेऊन मग इथून पुन्हा असं चढून
इथून येऊ शकता आणि मग इथून पुन्हा तुम्हाला आत जावं लागेल चप्पल घेऊन, मग यू कॅन एक्झिट. नाही, तुम्हाला इथून येऊन इथे चप्पल घेऊन तुम्ही जाऊ शकता. तुम्ही ते पूर्ण राऊंड पण घेऊ शकता. आणि जीव थोडा हळहळला की खाली दर्शन न घेताच आपण आलो. पण एक आले टुरिस्ट, त्यांना आम्ही विचारलं तर ते म्हणाले ते आता बांधकाम चालू आहे, अजून ते टेम्पल बनलेलं नाही आहे. सो हे इथे देऊळ आहे आणि देवळातून तुम्ही इथून बाहेर आलात की इथे एक छोटंसं जॉईंट आहे. तिथे तुम्हाला पाण्याची बॉटल मिळत नाही पण लिंबू ज्यूस मिळतो, जो प्रचंड गोड आहे पण ठीक आहे. केव्जमधून आता आम्ही निघालेलो आहोत. घाम किती आला बघू शकता, कारण चढण खूप आहे. तिथे मी शूट घेतलं नाहीये कारण उतरताना मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलं होता रस्ता कसा आहे. आता आम्ही निघालेलो आहोत विभूती वॉटरफॉल्स इकडे. ते इथूनच आहे 3-4 किलोमीटर्स. याना केव्जच्या मेन रस्त्यातून बाहेर आल्यानंतर मेन रस्त्याला लागल्यावर लेफ्ट घेऊन सरळ आम्ही आता निघालेलो आहोत विभूती वॉटरफॉल्स इथे. हे दोन्ही एकाच लाईनीत आहे, त्यामुळे तुम्ही एकाच दिवशी विभूती फॉल्स आणि याना केव्स दोन्ही करू शकता. रस्ता बाहेर आलो आपण की 3 किलोमीटर लेफ्टला टर्न घेतल्यानंतर आपल्याला जायचंय विभूती फॉल्सकडे. 2 किलोमीटर्स ॲज पर मॅप्स आणि साईन बोर्डनुसार 3 किलोमीटर. आपण विभूती फॉल्सच्या पार्किंग पाशी पोचलोय. इथून आलोय, हे संपूर्ण पार्किंग आहे इथे आणि ही इथून एंट्री आहे. आता एंट्री तिकीट वगैरे किती आहे ते आपण आज जाऊन सांगितलं. ते पहिलं पार्किंग आहे, तिथे पार्क करून तुम्ही पार्क करू शकता. तिथे पार्किंग आणि एंट्री दोन्ही घेऊ शकता, गाडी तिथे लावू शकता. अदरवाईज 100 मीटर अजून आतमध्ये गाडी नेता येते वर, तिथे पार्क करू शकता आणि तिथून परत थोडासा वॉक करून तुम्हाला जायचंय. 100 मीटर पुढे आलोय आपण आता. पार्किंग इथे पण एक पार्किंग आहे. इथूनच 100 मीटर पुढे येऊन इकडच्या पार्किंगमध्ये आपण गाडी लावलेली आहे आणि आता आपण निघालेलो आहोत फॉल्सच्या इथे. थोडं जाता रिक्षा 4 व्हीलर आली तर इथून गाडी खाली पार्क करायला लागते. हे पुढचं पार्किंग आहे, मेन पार्किंग पहिले आहे आणि हे पुढचं सेकंड पार्किंग आहे. 2 व्हीलर आणि रिक्षा वगैरे असेल तर वरती जात आहेत, मोठ्या गाड्या जात नाही आहेत 4 व्हीलर आणि बाकीच्या. आणि इथे एक हॉटेल आहे छोटंसं, इथे पाणी चहा वगैरे मला वाटतं काही मिळतं आहे. हो, नाश्ता वगैरे पण आहे. श्रीदेवी फास्ट फूड म्हणून आहे. हो हो, तेव्हा फुल पाणी येते विभूती फॉल्स. वॉटरफॉलमध्ये भिजलात तर ड्रेस चेंज, वॉशरूम अँड बाथरूम इज अवेलेबल समवेअर नियर द पार्किंग. तर बहुतेक ह्यांच्याकडेच असेल अवेलेबल. आम्ही भिजणार नाही होता, मग त्याची चौकशी काही इथे केलेली नाही आहे. सुमुख इथे पाण्याची बाटली घेतोय. सुमुख इथे पाण्याची बाटली घेतोय आणि मी इथून अशी वर आले आणि हा पाथवेने आपल्याला जायचं आहे. ते कॉलेजची पिकनिक पण आली आहे मुला मुलींची. कसलं दिसतंय ना पाणी ते. त्या आवाजाने भिजावं असं वाटलं आणि ऊन आहे ना, त्यामुळे असं पाण्यात जाऊन बसावं असं वाटलं. त्या सिमिलॅरिटी मला ती केशवराज मंदिरला गेलो आपण. झाडी पण घनदाट आहे. आता केशवराजचा उल्लेख केलाच आहेस तर सांग व्ह्युअर्सला आपला व्लॉग बघायला, ज्यांनी पाहिला नसेल. दापोली सिरीज नक्की आवर्जून बघा ज्यांनी पण बघितली नसेल. केशवराज मंदिर, हरणई बंदर, त्यानंतर फिश मार्केट तिकडचं बीचचं. म्हणजे फिश मार्केट पण अनोखं की पाट्यापाट्यांचे डील्स जिकडे होतात, भांडणं होतात, कसा फसवी होते, या सगळ्या गोष्टी तिकडे आहेत. तर त्या पण बघा. बसायला पण असं केलंय. हे बघा, लोक सुधारणार नाहीत, कशी घाण करून गेलेत. इथे 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 डस्टबिन आहे. इथे इथून एवढं टाकता येत नाही लोकांना. सिरियसली वी डोंट डिझर्व नेचर. आधी चढ आहे, मग फ्लॅटलँड आहे, मग उतार आहे आणि मग येऊन तुम्ही फॉल्सच्या इथे पोचता आणि तिथून पुन्हा आता उतार आहे. आणि ठिकठिकाणी बिन्ससुद्धा आहेत, त्याचा वापर लोकांनी करावा एवढीच अपेक्षा.
पण 25% आहे ते लोकांनी थोडं कंट्रोल केलं पाहिजे. नेचर नाही तर असं राहणार नाही. नाहीतर अल्टिमेटली हे बोलणंच म्हणजे बरोबर राहील. वी डोंट डिझर्व नेचर. तर एकंदरीत हा ट्रेल खूप छान वेल मेंटेन्ड आहे जो वॉटरफॉलकडे आपल्याला नेतो. पण रस्ता थोडा मध्ये मध्ये स्लिपरी होऊ शकतो पावसाळ्याच्या दिवसात. त्यामुळे पुन्हा तेच म्हणेन की इकडे याल तेव्हा पायातली चप्पल तुमची व्यवस्थित असू देत. आता विभूती फॉल्सच्या इथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि खूप मस्त एन्जॉय करतायत लोक इथे. दिवाळीच्या सुट्ट्या त्यामुळे भरपूर लहान मुलं आलेली आहेत. फॉल बघितला ना तर इथे ना लिटरली नॅचरल बाथटब झालंय. म्हणजे इथे तुम्ही बघितलं ना इथे हे पूर्ण असं दगडाचा बॅरिकेड आहे आणि एवढा फ्लो एवढा असेल तर ते लिटरली इथे एक डबकं तयार झालंय. इथे बिंदास तुम्ही मस्तपैकी हे करू शकता, भिजू शकता, छान बसून राहू शकता. बाथटब सारखं इथे एक तयार झालेलं आहे. पण हा जिथे असा त्याचा फ्लो असतो ना मला वाटतं त्याच्यामध्ये कोणी शक्यतो नाही यावं. कारण पावसाळ्यात वगैरे तर कधीही वाढते. लोक ना क्लिफ जम्पिंग करतायत. आयडियली त्यांनी इथे दोरी बांधली आहे, ह्याच्या पलीकडे जाऊ नका सांगितलंय, पण तरी सुद्धा लोक जात आहेत. तो क्लिफ जम्पिंग वगैरे पण चाललंय लोक. थकवा गेला सगळा. आणि इथून आपण आलो तो ट्रेक करून. इथे हा व्ह्यूइंग पॉईंट बनवलेला आहे असा. वरून तुम्ही बघू शकता. इथून थोडंसं उतरून खाली इथे येऊ शकता. दगडांवर इथे बॅरिकेड दोरी लावलेली आहे. त्या रशीला क्रॉस करू नका फक्त. बाकी सेफ आहे. वॉटरफॉल छान आहे एकदम. आत्ता पाऊस नसल्यामुळे काही त्याचं वाढतही नाही आहे जास्त. उग्र रूप नाही आहे वॉटरफॉलचं आत्ता. त्यामुळे छान एन्जॉय करू शकतो. तर हे छान बाथटबसारखं क्रिएट झालं आहे कारण इथे असं दगड आहे. त्यामुळे हे एकदम सेफ स्पॉट झालं आहे. आम्ही इथंच बसलो होतो पाय सोडून. खूप छान वातावरण आहे आणि आत्ता इथे हा धबधबा आहे पूर्ण. दॅट्स इट. तर साधारण 1-2 तास विभूती फॉल्सच्या इथे आम्ही वेळ काढला. कसा वेळ गेला कळलंच नाही. 4:15ला तिथून निघालो आणि मग वाटेतच असलेल्या एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. ह्या रस्त्यावर फारशी हॉटेल्स नाही आहेत. त्यामुळे हे हॉटेल दिसताक्षणी आम्ही गाडी तिथे थांबवली कारण प्रचंड भूक लागली होती. तिथे काय जेवलो आणि तिकडच्या जेवणाचा डिटेल्ड रिव्ह्यू अर्थातच फूड व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघा. इथे ना जास्त हॉटेल्स नाही आहेत. त्यातल्या त्यात हे बऱ्यापैकी स्वच्छ आणि चांगलं ठिकाण वाटलं आम्हाला, म्हणून आम्ही इथे आत्ता जेवलो. आणि जी ही रस्त्याची कंडिशन आहे गोकर्ण ते याना विभूती फॉल्सकडे ही जाता येता सेमच रस्ता आहे हा, पण कंडिशन तेवढीशी चांगली नाही आहे. ह्या टू व्हीलरने तर खरंच येऊ नका अजिबात. कॅब करा आणि या त्यापेक्षा. आणि रोड कंडिशन अजिबात अजिबात चांगली नाही आहे. एखादा पॅच जरी चांगला असेल तर त्यात 100 खड्डे आहेत. त्यामुळे बेटर राहील की तुम्ही रिक्षा कॅबनीच या, टू व्हीलरने येऊ नका या रस्त्यावरनं. दॅट्स इट गाईज. हा होता आपला आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. तुम्हाला काही अभिप्राय द्यायचे असतील तर नक्की कॉमेंट्समधून आम्हाला ते कळवा. तुम्हाला ह्या चॅनलवर आणखीन काय पाहायला आवडेल ते सुद्धा आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. आणि या गोकर्ण सिरीजमध्ये आमच्यासोबत राहा. नेक्स्ट व्हिडिओ फूड व्लॉगचा येणार आहे, त्यामुळे लवकरच भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. Thanks for watching this one and see you soon in our next.